നമസ്തേ ദോസ്തോ, ഹിന്ദി വേൾഡ് में आप सबका स्वागत है. അപ്പോൾ ഇന്നത്തെ വീഡിയോയിലോട്ട് കടന്നാലോ. നമുക്ക് ഓരോരോ ചോദ്യങ്ങളായിട്ട് നോക്കാം. ആദ്യത്തെ ചോദ്യം, 252 वैष्णवन की वार्ता के रचनाकार कौन है? उत्तर गोकुलनाथ. അടുത്ത ചോദ്യം, 84 वैष्णवन की वार्ता के रचयिता का नाम क्या है? उत्तर गोकुलनाथ. അടുത്ത ചോദ്യം, भाषा योग वशिष्ठ के रचयिता का नाम क्या है? उत्तर रामप्रसाद निरंजनी. അടുത്ത ചോദ്യം, प्रेम सागर की रचना किस लेखक ने हिंदी में की है? उत्तर लल्लू लाल. അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം. नासिकेदोपाख्यान के रचयिता का नाम? उत्तर सदल मिश्र. അടുത്ത ചോദ്യം, प्रजाहितैषी नामक पत्र आगरा से किसने निकाला था? उत्तर राजा लक्ष्मण सिंह. അടുത്ത ചോദ്യം, हमारे मत में हिंदी और उर्दू दो बोली न्यारी न्यारी है, यह कथन किस लेखक का है? उत्तर राजा लक्ष्मण सिंह. അടുത്ത ചോദ്യം, प्रार्थना समाज की स्थापना इनमें से किसने की है? उत्तर केशव चंद्र सेन. അടുത്ത ചോദ്യം, आर्य समाज के संस्थापक कौन थे? उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. അടുത്ത ചോദ്യം, आधुनिक काल का जनक किस लेखक को कहा जाता है? उत्तर भारतेंदु हरिश्चंद्र. അടുത്ത ചോദ്യം, सत्यार्थ प्रकाश के रचयिता कौन है? उत्तर दयानंद सरस्वती. ചോദ്യം, भारतेंदु जी का जीवन काल कुल कितने वर्ष का था? उत्तर 35 वर्ष. അടുത്ത ചോദ്യം, हिंदी प्रताप के संपादक का नाम? उत्तर बालकृष्ण भट्ट. അടുത്ത ചോദ്യം, निज भाषा उन्नति है सब उन्नति को मूल, यह पंक्ति किस कवि की है? उत्तर भारतेंदु. അടുത്ത ചോദ്യം, नवभक्तमाल के रचयिता कवि कौन है? उत्तर राधाचरण गोस्वामी. അടുത്ത ചോദ്യം, भारतेंदु के फुफेरे भाई? उत्तर राधाकृष्ण दास. नेक्स्ट ചോദ്യം, भारतेंदु युग के साहित्यिक विधा के विकास के लिए प्रसिद्ध है? उत्तर खड़ी बोली गद्य. അടുത്ത ചോദ്യം, भारतेंदु हरिश्चंद्र ने किस पत्रिका का संपादन किया था? उत्तर कविवचन सुधा. അടുത്ത ചോദ്യം, भारतेंदु युग को किस नाम से भी जाना जाता है? उत्तर पुनर्जागरण युग. नेक्स्ट ചോദ്യം, भारतेंदु हरिश्चंद्र की प्रमुख रचना? वैदिकी हिंसा हिंसान भवति നാടകമാണ്. അടുത്ത ചോദ്യം, वैदिकी हिंसा हिंसान भवति में किस समस्या को उठाया गया है? उत्तर धार्मिक पाखंड. ഇതേപോലെ മറ്റ് ക്വസ്റ്റ്യൻസുമായി ഉടനെ എത്തുന്നതായിരിക്കും. അപ്പോൾ നമ്മുടെ വീഡിയോ ഇഷ്ടമായെങ്കിൽ, നിങ്ങൾക്ക് ഹെൽപ്ഫുൾ ആണെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, മറ്റ് പരിചയക്കാർക്കെല്ലാം ഷെയർ ചെയ്യുക.